का रे रुपया, किती वेळ झाला रे बसून आपण इथं? अजूनपर्यंत या डॉक्टर आलाच नाही काय? हा, पाय ना आला असेल तर विचारून ये एखाद्या वेळेस. हा, नाही तर आपण इकडे बसलंच राहू आणि तिकडे म्हटलं डॉक्टर चालला जाईल, त्याचं काम किम होईन. तर ऑपरेशनला गेला म्हणते ना तो डॉक्टर. हा, पाय ना जरा असा जाऊन काही तर उभं राहतं. अहो आई, काय नाही इथं उभं, आताच तर विचारून आलो मी. आता म्हणते लय मोठं ऑपरेशन आहे म्हणते ते करून राहिले. तर बाहेरूनही डॉक्टर आले म्हणते, म्हणून उशीर लागून राहिला. नाही एवढा काही उशीर लागत नाही. आणि त्याच्यात म्हटलं आपल्याला उशीर झाला ना. आपण जर पेशंटच्या वेळेस आलो असतो तर आपलंही लागून गेला असतं त्याच्यासोबतच नंबर. आता लवकर कर म्हटलं, त्या रश्मीचं काही झालं नाही लवकर. आणि आता बसा लागून राहिलं इथं. आता त्याचं होईन तिकडे तेव्हाच घेणार ते पेशंट. तसे कसे घेणार आहे? हां, थोडीशी पाठ पाय होऊन जाते. आता आलो तर दाखवूनच देऊ ना. हां, थोडंसं हेच सही, उशीरच सही. हां, बरं, हे बरोबर बोलून राहिला तू. आता आलं तर दाखवा तर लागणच. पण ते रुंजून घरी येणार एकटी आणि एवढा उशीर. आता आपल्याला याले 1-1.5 तास होऊन राहिला, अजूनपर्यंत काहीच नाही दाखवलं नाही, काही नाही. मग अजून हिचे टेस्ट वगैरे काही होईल तर अजून उशीर होऊन जाईल मग तिकडे. हां, संध्याकाळ तर निघून जाईल आपल्याला जाता. नाही बाई, संध्याकाळ होती काय? हां, 3-4 वाजन, 5 वाजन जास्तीत जास्त. संध्याकाळ नाही होत. तू काही काळजी नको करू. पाय तुम्ही अजून एक चक्कर मारून येतो तिकडून. आले काय विचारतो, डॉक्टर आले काय म्हणून विचारून येतो जरासा. हो, राहू द्या ना हो. हां, एवढा वेळपर्यंत बसायला लावता इथं. राहू द्या ना, नंतर येऊ ना आपण. हां, काय एवढी काळजी घेता? आता तसंही मला बरं वाटून राहिलं. चला घरी आता. हां, माझा जीव घाबरल्यासारखा होऊन राहिला इथं. तुम्ही चला आता घरी, नंतर कधी येऊन दाखवून देऊ. आता माझ्या तब्येतीतला सुधार झाला म्हटलं. असं वाटून नाही राहिलं मला का दवाखान्याची काही मला गरज आहे म्हणून. दवाखान्याची गरज नाही आहे तुला? काही बोलतो काय? हां, आता म्हणतो का मला चांगलं वाटून राहिलं आणि मग घरी नाही जाईन तर मग मला दुखते. हां, आणि दवाखान्यात काही दुखून नाही राहिलं तुझ्या, आहे ना? काही नको हे करू. हां, आता आणलं म्हटलं तुला एवढा या ना तर दाखवून दे. काही नाटकं गिटकं नको करू आता तू. हां, सरळ यानं बस. जेव्हापाची ऐकूनच राहिली तू. चला घरी काय आहे घरी? हां, घरी जाऊन काय फक्त पलंगावर झोपणं, काहीच नाही बाकी. हां, दुखते तर इलाज कर ना. काय दुखते काय नाही तुझं? हां, इलाज करायसाठीच आणलं नाही तर इथं आपण काही फिरागिरासाठी थोडी ना आलो, सैर सपाट्यासाठी. सांग रुपयाले. हां, आता आलो म्हणा तर आता दाखवूनच देऊ. आता काही घरी काही जाणे लागत, नाटकं नाही पाहिजे जास्तीचे. एवढी मोठी पोरानं दुकान बंद ठेवली. हां, त्याचा धंदा पाणी सगळं काही गेलं. पोरीले एकटं सोडून आली मी, जान जवान पोरीले. आणि आता 50 वेळा म्हणते चला घरी. काय लावून ठेवलंय ना? हां, आता इलाज कर म्हणा पूर्ण, नाही तर फालतूचं डोकं काही खराब करू नको. चांगल्यानं राहून राहिली, चांगल्यानं राहू दे म्हणा. अहो रश्मी, चांगल्यानं बसणं. हां, पाय आईले राग येऊन राहिला. तू नेहमी असं नको म्हणू बरं. चला घरी. हां, आई काय वाईट सोचून राहिली का तुझ्या परत? आता तुझी तब्येत बरोबर नाही आहे तर आईलाही वाटते ना का तू चांगली झाली पाहिजे म्हणून आई म्हणून राहिली तुला दाखवून दे. आणि आता होतच असते. आणि दुसरे पेशंट राहिले असते तर आपल्याला काय बसा नसतं लागलं काय? बसच लागलं असतं ना अर्धा पाऊण तास. आता नाही आहे पेशंट, आता संपले म्हणून. आता त्याची ओपीडी संपली असेल ना, म्हणून इथं कोणी पेशंट आहे नाही. म्हणून आपल्याला हे सुनं दिसून राहिलं. हां, आता ते डॉक्टर आले ना तर आपलाच नंबर लागते. तू धीर तर बरं, तू काही घाबरू नको. आणि तुला काहीच नाही होत म्हटलं, मी आहे ना. हां, माझ्यावर विश्वास ठेव तू, तुला काहीच नाही होत. काय बाई, कसे दिवस चालले? हा, मार भयान वाटून राहिलं. आज तर म्हटलं सासूबाई नाही आहे घरात. तशाही त्या घरात राहत नाही म्हणा, पण कमीत कमी एवढं तर मनाला राहते का घरात आहे बा म्हणून. आता येईन मग येईन. आता थाई नाही आहे घरी, आणि सासरी बुवाई नाही आहे, भाऊजी नाही आहे. आणि आम्ही दोघी एवढ्या मोठ्या घरात गमून नाही राहिलं ना फमून नाही राहिलं. राधिका ताईले म्हटलं जरासं बसू म्हटलं बाहेर. काय मी काय करून राहिल्या काय नाही. तर आता कामं गिमं झाले तर बसतो म्हटलं इथं. येणारे जाणारे लोक दिसते मस्त, जरासं गमते तरी. हां, दुपारी काय मन नाही लागत ना काही नाही लागत. आणि कितीक लेटपोट करूनही सारी म्हटलं पाठ पकडून जाते, पण झोपही नाही लागत. म्हणून म्हटलं राधिका ताईला इथंच बसू म्हटलं. पण कुठं राहिल्या काय माहीत. हां, येतो म्हणे बसाले ना, अंदरच राहून गेल्या. राधिका ताई या ना व. काय करून राहिल्या अंदर? मला म्हणता चल बाहेर, मी येतो. आणि स्वतःच नाही आला बाप्पा आतापर्यंत. या ना इकडे लवकर. काय झालं पूनम? हां, किती गडबड करतं? आता बसायचं तर आहे इथं. हां, 2 मिनटं थांबत आहे. मी पाणी पिऊन राहिली होती, मला तहान लागली. कपडे टाकले तर म्हटलं पाणी पितो म्हटलं. पाणी नाही पिऊ देत तू. हां, राधिका ताई बस जशी की मागं पडून जातं. काय हो राधिका ताई, मला म्हणता तुम्ही का चल मी येतो तुझ्या मागच. आणि मला काय माहीत आता तुम्ही पाणी पिऊन राहिल्या म्हणून. मला असं वाटलं का तुम्ही विसरल्या का काय बाई. आल्या नाही म्हटलं अजूनपर्यंत. मी केव्हापासची इथं येऊन उभी म्हटलं तुमची वाट पाहत. चला बसा ना. हां, बसा इथं. पहा मस्त थंडी हवा येते म्हटलं. हां, मस्त इथं बसून आपण गोष्टी करू. काय करता हो घरात? हां, नुसतं म्हटलं काही नाही कामी ना धंदा नाही, सगळं झाले कामं गिमं. आता म्हटलं चांगलं नाही वाटून राहिलं आता घरात. आता जरासं आपण इथं बसू. हां, मग अजून होतेच.
झाडझूड झुडझुड जाते. मग चहा पाणी करू आणि मग आपल्या कामाला सुरुवात करू. त्यापर्यंत बसा ना हो इथं, बसा इथं. हे पाय पूनम, मी म्हटलं याशी दरवाज्यात बसत नाही. मी आतापर्यंतही बसली नाही, पण तू माझ्या मागं लागली म्हणून मी थोडा वेळ बसून जातो इथं. म्हटलं माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, पण मी अशी दरवाज्यात अशी बाहेर येऊन बसलीच नाही. तेवढे पुरतं झाडापुरती बाहेर निघतो, कुठे जायला निघतो, अशी बसली नाही. कारण की इथे कसं आहे, आपण दिसलं बसताना तर कोणी ना कोणी येऊनच जाते, मग गोष्टी करते. मग आपल्या तोंडून काही निघालं आणि आपण फालतूच काही बोलून दिलं तर तुला तर माहीत आपली सासू कशी आहे म्हणून. मग म्हणाल का तू तिच्यासोबत बोलली होती काय, तिला असं सांगितलं होतं काय, तसं सांगितलं होतं काय. ह्या धाकाच्या मारा नाही काय मी बाहेर बसतच नाही. मी फक्त माझ्या कामाशीन काम ठेवतो. हाव काय, सासू तर आहे म्हणा, वज्जरच आहे सासू. पण एक गोष्ट सांग करा अधिका ताई, केव्हापर्यंत विचार करा ना आपण सासूचा. हां, तुम्ही विचार करता, मी विचार करतो, आणि ते आपल्याविषयी विचार करते काय. जाऊ द्या, जे बोलन ते पाहून घेऊ नंतरच्या नंतर. हां, आपल्याला काय कैदीत ठेवते का त्या साऱ्या गावात घुमते आणि आपण काय कधीच राहावं काय. काही नाही म्हटलं, आपण काही वाईट काम थोडी ना करून राहिलो. आता काय झालं अंगणात बसलं तर. हां, अंगणात काय बसत नसते काय, एवढं थोडी ना यायच्यात राहा लागते. बसून आपण जाऊ द्या. काही तुम्ही सासू बिसूच्या गोष्टी नका करू बरं. तसंच म्हटलं डोकं खराब होऊन जाते त्याचं नाव घेतलं का. बसा ना, बसा इथं, इथंच बसू आपण मस्त. येणारे जाणारे लोक दिसते, चांगलं वाटते जरासं. आणि आता तर म्हटलं साऱ्या गावात माहीत झालं. हां, मया बाऱ्यात का मी असं लग्न केलं म्हणून. मग आता कायचं राहिलं पहिले. आता तुम्ही म्हणे का ते असं लग्न केलं, कोणाला दिसन गिसन तर अजून गोष्टी होईन, तर म्हणून मी काही जास्त निघू नाही. पण जाऊ द्या ना हो, आता काय आहे, लोकांना तेवढेच काम आहे. लोक दिसले तर तरी गोष्टी करते, नाही दिसलं तरी गोष्टी करते. तुम्ही बसा, आपण मस्त इथं बोलू. हां, मस्त गोष्टी गिष्टी करू. बसा ना तुम्ही, मी बसतो. पहा गं, हां किती मस्त थंडी थंडी हवा येऊन राहिली म्हटलं इथं. हां, कूलरपेक्षाही चांगली. अंदर तरी कूलर झुक झुक चालते. काही म्हटलं सारी हवा दाटून राहिली त्या कूलरची. काऊन तुझ्या रूममधला कूलर काय हवा फेकून नाही राहिला काय. अहो राधिका ती हवा तर फेकते, पण असं वाटते का हवा येऊन राहिली का नाही येऊन राहिली. असं वाटते तिथच्या तिथंच उरून राहिली का ते. म्हणून नाही का मी 2-4 वेळेस पाहिलं त्याला. मग ते काही मला बरोबर वाटलं नाही, मी बंदच करून त्याला. मग फॅन चालू केला आणि गरमीतच झोपली मी. पण तो कूलर काही लावला नाही. आता ते कसं आहे, स्लॅबचे रूम, फॅनने एकदमच गरम होऊन जाऊन राहिले. तर म्हटलं थोडा वेळ कूलर लावतो म्हटलं, पण त्याची काही हवा गिवा काही बरोबर येऊनच नाही राहिली. हो काय, अहो पुराणा झाला ना तो कूलर. आता कसं अंकुश भाऊजी काही राहत नाही इथं, सुट्ट्यातच येते ते, तसे तिकडेच राहते हॉस्टेलवर. तर त्याच्यासाठीच ठेवला होता तो कूलर. आता कसं, आता ते आले असते उन्हाळ्यात आले असते ते सुट्टीच्या वेळेस, तर तेव्हा ते केलं असतं त्याचे सगळं काही दुरुस्त, टट्ट्या गिट्ट्या भरून काढल्या असत्या. त्यानं मग हवा येते, नाही तर तो कूलर तसाच पडला राहते. आता मामाजी म्हणून राहिले होते म्हणे, आता हे जेवढे पुराणे कूलर आहे ना म्हणे, हे सगळे देऊन देऊ म्हणे, आणि 1-2 AC आणून घेऊ म्हणे. मग AC लावली ना तर मग म्हटलं काही टेन्शन राहतच नाही आहे नाही काय. एक हॉलमध्ये आणि एक रूममध्ये मस्त होऊन जाते. मग कूलरची बार दुरुस्त करायची म्हटलं पंचायतच नाही राहत. नाही तर दरवेळेस उन्हाळा आला का त्याला खोलाच लागते आणि त्याच्यात खस भराच लागते, तेव्हाच कुठं थंडी हवा येते. नाही तर पूर्ण खस बुजून जाते म्हटलं ते, आणि हवाही काही बरोबर लागत नाही. हो का राधिका ताई, AC आणतो म्हणे का मामाजी. पण खरंच नाही काय, मामाजी लय चांगले आहे म्हटलं, लयच चांगले आहे. किती काळजी करते हो ते सगळ्याची काळजी करते म्हटलं. सुनाईची, पोरीची सगळ्याची काळजी करते. लयच चांगले आपल्या मामाजी आहे नाही काय. असे सासरे म्हटलं सगळेला भेटो, पण हे सासू कोण अशी आहे काय माहीत. पण एक गोष्ट खरी आहे, पहिलच्या बाया म्हणते ना, आपण लहान होतो तेव्हा बुड्या बाड्या म्हणे जिचा नवरा चांगला म्हणे त्याची बायको चांगली नाही, आणि ज्याची बायको चांगली म्हणे तिचा नवरा चांगला नाही. आहे ना, हे खरी आहे ना गोष्ट. आपल्या घराला म्हटलं हे पूर्णपणे लागू होते म्हटलं. हो, ही गोष्ट तर बरोबर बोलून राहिली तू. पण जाऊ दे, थाई सुधरून जाईल. आता 2-3 दिवसात त्याच्यात लय परिवर्तन झालं ना. हां, झालं नाही काय. आता किती चांगला राहून राहिलं तर 2-3 दिवसापासून मामाजी गेले तेव्हापासून. तर म्हटलं आता नाही थाई सुधरून जाईल. काय सुधारलं तर मग काय आपल्याला चांगलंच आहे. अहो राधिका ताई, सुधरून राहिल्या का नाही सुधरून राहिल्या का तशाच करून राहिल्या काय माहीत. तुम्हाला ते पप्पा त्याच्यावर विश्वास, मला तर काही विश्वास येत नाही. कारण की एवढे रंग बदलू बायको आहे म्हटलं, ते कधी कशी काय माहीत. आता काय नाटकं होय का अशाच आपल्यासोबत अशाच चांगल्या राहून राहिल्या का मामाजीच्या आल्याच्या नंतर म्हटलं अजून जसे तशा होऊन जाईन त्या. मामाजीला येऊ देईल आणि अजून जशाच्या तशाच होऊन जाईल. मग घे आपण 2 दिवस चांगल्या आणि 2 दिवस वांगल्या. रश्मी पेशंट आहे का इथं? हो आहे ना, इथंच आहे. आले का डॉक्टर साहेब, आले काय? हो आले. चला आतमध्ये चला, कॅबिनमध्ये चला डॉक्टरांच्या, आणि दाखवून ते तुमच्या पेशंटला. कारण की आता काही पेशंट आहे नाही, आता तुम्हीच आहे म्हटलं शेवटचे. आता याच्यानंतर काही डॉक्टर OPD काही करणार नाही आहे. कारण की आता त्यांचं वेळ संपली ना. आता म्हटलं डायरेक्ट संध्याकाळी येईन ते OPD करायसाठी. तर तुम्ही दाखवत असाल तर दाखवून द्या, त्याच्यानंतर काही डॉक्टर भेटणार नाही. आता डायरेक्ट संध्याकाळी भेटेल. मग नाही दाखवायचं आहे ना, दाखवासाठीच तर थांबलो आम्ही. नाही तर काय एवढा वेळ थांबलो असतो. त्याचं एवढं मोठं ऑपरेशन केलं ते ना, तेव्हापर्यंत थांबलो ना आम्ही. आज नाही दाखवायचंच आहे आम्हाला तिकडे काम आहे. मग आमचं काय नेहमी येणं थोडी नव्हते.
चला ना, चला तुम्ही, मी घेऊन येतो पेशंटले. बरं बरं, या मग तिथं या कॅबिनजवळ. रश्मी, चल, आले म्हणते डॉक्टर साहेब, आले म्हणते. चल टाकून दे आता, झाली आता वाट पाहिणं खतम. किती वेळची वाट पाहून राहिलो तो डॉक्टरांची, आता आले ते आता संपलं त्याचं. चल आई, घेऊन चल बरं रश्मीले. हो हो हो, घेऊन चालते ना. चल 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 रश्मी, उठ बरं, उठ आणि चल बरं. अहो, राहू द्या ना वो, राहू द्या ना. मग म्हणलं घबरावून राहिलं ना. चला ना घरी. मी नाही दाखवत बाई, मी नाही दाखवत. मला घेऊन चला तुम्ही घरी. घरी घेऊन चला मला तुम्ही. कसं करावं पप्पा ह्या सुनेचं. ह्या सुनेनं त्याला पागल केलं. रश्मी, उठतं का नाही उठत तू, मला एवढं सांग. तुला सांगून राहिली ना मी का चल एवढं दाखवून दे म्हणून. त्या मनातली, आमच्या मनातली शंका निघून जाते ना. अहो आतेबाई, हे पाय आतेबाई टाटेबाई, काहीच नको करू तू. चल आता, चल बरं अंदर चल. लय उशीर झाला म्हटलं. पटकीने दाखवू तुले काय आहे काय नाही आणि पाहून घेऊ म्हटलं. चल आता. घे बरं रुपया, घे बरं इले. तशी नाही ऐकणार आहे हे. झाले नावच नाही घेऊन राहिली अंदर. जाईन नाही तर तो चेकअप कसा करणार आहे डॉक्टर? का तो काय अंतर्यामी आहे काय? तिथूनच त्याला दिसून जाईल सगळं काही. घे उचल बरं इले. नाही चालत असेल तर घे, घे काकीत घे आणि घेऊन चल. रश्मी, चल ना आता, कायले सतावतो? पहिलेच तर किती उशीर होऊन गेला. पटकीने चेकअप गिकअप कर आणि चल घराकडे. आणि तिकडे रुंजूनही एकटी आहे ना. कोणाच्या भरोशावर तिला सोडून आलो काय? घरी एकटी आहे ते. आणि चल ना, घे ना पटकीने दाखव, नंतर घरी चाललं जाऊ आपण. काय एवढं मोठं थोडी ना असं काही ना काही. आता तसंच मनातली शंका निघून झाली पाहिजे म्हणून आणलं होतं तुला इथं. तू कायले घबरावतो एवढी? चला सांगा, काय झालं पेशंटले? कोण आहे पेशंट? हे आहे ना, हे आमची सून आहे म्हटलं. इलेच दाखवायचं होतं. असं असं काय झालं तर? काय झालं तुमच्या सुनीले? रश्मी, बोल ना. काय काय तकलीफ आहे ते तुला सांग ना तेले. त्यानुसारच ते इलाज पाणी करण ना तुझं. सांग ना रश्मी. अरे बोला ना, काय झालं, काय तकलीफ आहे तुम्हाला? सांगा ना, तुम्ही सांगा तेव्हाच मी तुम्हाला औषध देईन ना. आणि सांगा ना काय झालं काय नाही, कसं काय आहे तर. तुम्ही सांगा तर खरी, काय तकलीफ आहे तुम्हाला तर. रश्मी, सांग ना. ते नाही सांगत, मलाच सांगा लागन. डॉक्टर साहेब, हे नाही काय माझी सून आहे म्हटलं. इले नाही काय कधी डोक्यात दुखते म्हटलं हिच्या, कधी पोटात दुखते, कधी इले अशक्तपणा वाटते, कधी हिचं कायच्यात मन नाही लागत, कधी हिचा जीव मयमय करते म्हटलं. इले एक बिमारी नाही आहे, इले 1756 बिमारी आहे म्हटलं. तर तुम्ही पहा हिचं काय इलाज करा लागते तर. जरासं हिचं चेकअप करा, टेस्ट करा, काही करा, पण इले म्हटलं दुरुस्त करून द्या. कारण की हे नुसती पलंगावर पडली राहते, कारण की नेहमीच तिचं दुखत राहते. असं काय झालं काय माहिती, आमच्या काही लक्षात येऊन नाही राहिलं. म्हणून म्हटलं आम्ही ह्या दवाखान्यात दाखवल्यापेक्षा आम्ही ह्याच दवाखान्यात तिला घेऊन आलो. आणि पहा बरं जरासं इले काय झालं काय नाही तर. माई सासू बिमारी सांगून राहिली, माई कमाई घराने करून राहिली या डॉक्टरापाशी. माई सासू घराने करायला म्हटलं कोणाला सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. आणि या डॉक्टरला पाहून तर मला एवढं भेव लागून राहिलं. त्याचा चेहराच कसा दिसून राहिला. असं वाटते का खाते का ठेवते तर मला. आता मग इथे लस फाटून राहिली. काय बोलू बी, माझ्या तोंडून काही निघालं तर त्याच्यावरच तो इलाज करणं चालू करून देईन. ते मला बिमारी राहाव का नाही राहाव, हाय नाही काय. पहा बरं त्याचा चेहरा, त्या डॉक्टरचा चेहरा पहा. असं वाटते कितीक रागितला आहे आणि कितीक रागितला नाही. पेशंटचं नाव काय आहे तर? रश्मी. असं असं तर बाई, तुम्हाला हे असं केव्हापासून वाटून राहिलं? आता वाटून राहिलं का पहिलेपासूनच वाटून राहिलं? नाही डॉक्टर साहेब, हे झाले असं 1.5-2 महिने झाले. त्याच्या अगोदर टणा नव्हती, त्याच्या अगोदर काहीच नाही. आणि हे 1-2 महिने झाले म्हटलं हे असंच वाटून राहिले इले. हिची तब्येतच बरोबर नाही राहून राहिली. हाय ना रे रुपया? हो 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 1-2 महिने झाले डॉक्टर साहेब, 2 महिने. तेव्हापासूनच इले डोकं दुखते, कधी पोट दुखते, अशक्तपणा वाटते. आणि डॉक्टर साहेब इले झोपही येत नाही रात्री झोपत नाही. मग तिकडे पहाटेची झोप लागते, तर मग तिकडे काही डोळा उघडत नाही. तर असं कोण होऊन राहिलं डॉक्टर साहेब इले? पहा ना जरासा तपास करायचा. असं अशी गोष्ट आहे. मग तुम्ही काय मोबाईल वगैरे पाहता काय? नाही कशी काय म्हणून राहिली रश्मी तू? नाही हो डॉक्टर साहेब, मोबाईल पाहते इले म्हणाव ना ठेव म्हणून, तर ठेवतही नाही. 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत मोबाईल पाहते. आता कसं आहे, आता जो तो मोबाईलचा वापर जास्त करून राहिला. आणि मोबाईलमध्ये कसं आहे, मोबाईलमधून जे रेडिएशन निघते ना, ते म्हटलं आपल्या डायरेक्ट डोक्यावर परिणाम करते त्याचा. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या बिमाऱ्या होते. तर आपण डोक्याचा त्रास तर समजू शकतो, पण बाकीचं जे काही आहे त्याच्यासाठी आपल्याला चेकअप करावं लागेल म्हटलं. ब्लड टेस्ट करून घेऊ आपण, 1-2 ब्लड टेस्ट करून घेऊ आणि बाकी पाहू. आणि जो हे पोट दुखून राहिलं, जे पोटाची तकलीफ आहे, त्याच्यासाठी आपल्याला सोनोग्राफी करावं लागेल यांची. तर त्याच्यासाठी तयार आहे का तुम्ही? आता कसं करू? हे डॉक्टर तर हे करून राहिला, सोनोग्राफी करून राहिला, रक्त चेक करून राहिला, सगळं काही करून राहिला. आता कसं सांगू याले का मला काहीच नाही झालं म्हणून? कसं सांगू याले मी? आता काही म्हटलं हे दोघं आहेच माझ्या मागं उभे आणि समोर आहे एवढा मोठा डॉक्टर.
बेकारच फसून गेली मी तर यायच्या मधात. हे पहा डॉक्टर साहेब, तुम्हाला जे वाटते तो चेकअप करा, ज्याचंही वाटते तसं, पण म्हटलं दुरुस्त करून द्या आमच्या सुनेले, एकदम टनान करून द्या म्हटलं. हां, आम्ही मोठ्या आशेने आलो तुमच्या दवाखान्यात, आता एकदम दुरुस्त करूनच घेऊन जातो इथून इले. बरं बरं, काही काळजी नका करू. हां, आपला एवढा मोठा दवाखाना कायच्यासाठी आहे, काही काळजी नका करू तुम्ही. थांबा, मी नर्सले बोलावतो आणि सांगतो ब्लड टेस्ट करायसाठी आणि सोनोग्राफी करायसाठी. हे पहा, हे पेशंट आहे, पेशंटला न्या आणि नर्सला सांगा यांचं टेस्ट करा म्हणा, ब्लड टेस्ट करा म्हणा आणि सोनोग्राफी आहे. यांना नर्सजवळ सोडून द्या आणि तुम्ही यानंतर मला भेटायसाठी. हो सर. चला, पेशंटला घेऊन चला, तिकडे ब्लड टेस्ट करायचं आहे ना आणि सोनोग्राफीसुद्धा आहे. हां, चला पेशंटला घेऊन तिकडेच. हो 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 हो, येतो ना. चांगला पेशंट आला वाटते आज. डॉक्टर, तुम्ही बोलावलं होतं ना मला? हो हो, मीच बोलावलं होतं. हे आता आपण पेशंट नेलं ना इथून ब्लड टेस्ट करायसाठी, त्याचे म्हटलं सगळेचे सगळे टेस्ट करा ब्लडचे आणि सोनोग्राफीसुद्धा करा. सोनोग्राफी 2-4 प्रकारची करा आणि जे जे महागडे टेस्ट आहे ना ते सर्व करा. हां, जा लवकर, सांगा नर्सले. हो सर, सांगतो. पण हे सर असे कोण बोलून राहिले? आता ते एवढं पेशंट तर सिरियस दिसून नाही राहिलं, एवढे टेस्ट करायला ऐकतं आणि एवढे सारे टेस्ट आणि एवढे महागडे असे कोण म्हणून राहिले डॉक्टर साहेब, काय माहीत. जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते, आपल्याला जेवढं सांगितलं आपण तेवढं करा. सांगून दे तुम्ही नर्सले, सगळे टेस्ट करून घे म्हणून त्या बोईचे. हे असे लोक राहते म्हटलं कम दिमागचे. काय झालं त्या पोरीले काही ना काही. हां, मला तर मस्त वाटून राहिली, ते तिची तब्येत पाणी बरोबर वाटून राहिली. पण करा म्हणते, सगळे टेस्ट करा म्हणते, पण दुरुस्त करून द्या म्हणते. आता ते स्वतःच दुरुस्त दिसून राहिली ना, मला नाही वाटत तिच्यात काही खराबी असेल म्हणून. पण त्याला जर स्वतःच पैसा उधळायचा आहे तर आपण काय करू शकतो. आता सगळे टेस्ट करून घेतो, कारण की आता तिला भरती तर ठेवू नाही शकत आपण. भरती ठेवलं असतं तर रूमचं भाडं, बेडचं भाडं सगळं काही त्याच्यावर लावून टाकलं असतं आणि चांगली आपली मोठी रक्कम निघाली असती. आणि जाऊ द्या, आता म्हटलं हे टेस्ट करूनच आपण सगळं काही आपलं वसूल करू शकतो ना. तसंही आपण बिमारले तर सोडत नाही, मग यायला सोडतो काय. हां, हे तर पैसेवाले तिथून राहिले चांगलेच. आता सगळे टेस्ट करायला लावतो. तशी डॉक्टर लोक म्हटलं स्वतःचा फायदा कायच्यात ना कायच्यात पाहूनच घेते.